नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज मुलांना मधल्या वेळेला खायला जरा चटकपटक त्यांना आवडतं, त्यामुळे मी हे करत आहे। हे बघा, मखाने मसाला मखाने करत आहे। म्हणजे त्याच्यासाठी मी थोडं 1 चमचा हे साजूक तूप टाकते। ज्यांना बटर आवडतं त्यांनी बटर टाका। बटरमध्ये जास्त चांगलं लागतं, पण बटर जास्त मी देत नाही मुलांना, म्हणजे नातवंडांना, म्हणून मग मी 1 चमचा साजूक तूप टाकलं आहे। 1 चमचा साजूक तूप टाकलं आहे। हे थोडंसं गरम होऊन द्यायचं आणि ह्याच्यामध्येच आहे ना थोडंसं आपण तुपामध्ये थोडंसं परतलं जाईल म्हणून थोडी अगदी कश्मीरी लाल मिरची टाकते। अगदी थोडी टाकली, म्हणजे त्याचा काय म्हणजे असं खूप तिखटपणा येणार नाही आणि जरा चटकपटक छान लागतं हे, म्हणून मग मी थोडासा पाणीपुरी मसाला टाकते। कारण पाणीपुरी मसाल्यामुळे ना त्याला असं छान टेस्ट येते। तर थोडा पाणीपुरी मसाला टाकते आणि थोडंसं मीठ टाकते त्याला। आता हे सगळं तुपामध्येच सगळं टाकून घ्यायचं, असं जळून द्यायचं नाही। आणि मग त्याच्यामध्ये हे मखाने टाकायचे आणि छान असं परतून घ्यायचे। त्या तुपामध्ये छान ते परतले जातात आणि मग खूप छान लागतात खाताना, मुलांना तर खूपच आवडतात। आणि पाणीपुरी मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाट मसाला टाका, किंवा चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर असेल तर ती टाका थोडी। म्हणजे असं थोडंसं आंबट असं हे त्याला सगळ्या ह्याची मसाल्याची आता पाणीपुरीमध्ये कांदे लोण शेंदे लोण सगळं असतं, त्यामुळे त्याची ती चव आहे ना त्याला खूप छान लागते। असं आता आपण जरा 5 मिनटं त्याला परतून घेऊ, मग ते चांगले क्रिस्पी होतील आणि मग गार झाल्यावर डब्यात भरून ठेवू शकतो। मखाने करताना तुम्ही चाट मसाला घालणार असाल तर मीठ थोडं टाकलं चालेल, पण जेव्हा तुम्ही पाणीपुरीचा मसाला घालणार असाल ना तेव्हा मीठ अगदी बघून टाकावं, कारण पाणीपुरीच्या मसाल्यात मीठ असतं। हे बघा, आपले आता मखाने मी छान 5 मिनटं बारीक गॅस ठेवून परतून घेतले ह्या तुपामध्ये। ह्याच्यात आता तूप अजिबात दिसत नाही आहे, तूप बटर काही घाला। आता हे छान परतल्यामुळे हे बघा क्रिस्पी झाले आहेत, तुम्हाला दाखवते। आणि असे हे अजून गार झाले की अजून क्रिस्पी लागतील आणि असंच अधेमध्ये खायला मुलांना द्यायला खूप छान लागतात। आणि मखाणे नेहमी खावे, त्यामुळे असे मखाणे तुम्ही करून बघा। धन्यवाद।